नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त असा चटपटीत होणारा कोल्हापुरी भडंग। तर अगदी कमी वेळात होतो, अगदी 5 मिनिटांमध्ये। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। तर याच्यासाठी लागणारे साहित्य घेतले: शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, भरपूर अशी लसूण घेतली ठेचून चांगली, कढीपत्ता आणि चुरमुरे। तर इथे तेल गरम करून घेतलं। एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं। 5 ते 6 पळ्या तेल घेतलं। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। आता याच्यामध्ये घालूया कढीपत्ता, लसूण आणि शेंगदाणे आपल्याला लवकर घालून घ्यायचे आहेत अगोदर भाजण्यासाठी। आता टाकूया याच्यामध्ये शेंगदाणे भरपूर असे। तर हे चांगलं खरपूस असं सगळं भाजून घ्यायचं। आता इथे बघा मी जवळजवळ 5 ते 6 मिनिटं शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता चांगला भाजून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे मसाला। 3 चमचे इथे लाल तिखट घेतलं, चमचाभर हळद घेतली। आता तुम्हाला याच्यामध्ये अजून काही मसाले घालायचे असतील तरी घातले तुम्ही तरी चालतील। त्याच्यानंतर इथे 1.5 चमचा मीठ घातलं। आता मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घेऊया। जास्त वेळ इथे मसाला घातल्यानंतर चुलीवर करत असाल तर चुलीवर किंवा गॅसवर ठेवायचं नाही, पटकन खाली उतरून घ्यायचं। आणि गरम असतानाच याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची। फुटाण्याची डाळ पण जास्त भाजायची नाही, थोडंसं गरम असताना याच्यामध्ये घालायची आणि परतून घ्यायची छान असं। आता भांडं बघा चुलीवरून खाली घेतलं। आता याच्यामध्ये घालूया आपण चुरमुरे। तर निम्मे चुरमुरे याच्यातले घालून परतून अगोदर मिक्स करून घेऊया। आता जर तुम्हाला एकदम लालसर असा भडंग पाहिजे असेल तर तुम्ही रेड चिली पावडर जरी थोडी कलर साठी याच्यामध्ये घातली तरी चालेल। आता वरून शिल्लक राहिलेले पण चुरमुरे याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया। आता इथे बघा मस्त असा आपला भडंग अगदी घरच्या साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तयार झाला। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।